नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ खूप छान बनवलेला आहे, शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर उद्या आहे 14 एप्रिल. या निमित्त आम्ही आज 13 एप्रिलच्या दिवशी आम्ही चाललेलो आहोत माणगावच्या दिशेने. तर ज्योत आणण्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोतच. त्याचप्रमाणे आता नारळ वगैरे वाढवून आम्ही आमच्या गाड्यांचे पूजन केले. त्यानंतर आम्ही आता चाललेलो आहोत माणगावच्या दिशेने. तर तुम्ही बघू शकता की प्रत्येक भीमसैनिकाने आपापली गाडी वगैरे घेतलेली आहे. खूप पब्लिक असते, त्याचा विचार करूनच खूप गाड्या घेतली जातात. त्यातनं लहान मुली, मोठी मुली वगैरे सर्वच जण आपल्या नगरातील सर्व व्यक्ती गेलेले असतो आम्ही. त्यानंतर तुम्ही ही अशी आतिषबाजी बघा. त्यानंतर मस्तपैकी आम्ही आतिषबाजी झाल्यानंतरच आम्ही येथून घोषणा देत वगैरे आम्ही नगराच्या बाहेर पडतो. तर चला व्हिडिओमध्ये विषय काय होता, आपल्याला माणगावला गाड्या घेऊन जायचं नव्हतं, म्हणून चौकातच थोडा वेळ आम्ही गाड्या वाजवल्या आणि मस्तपैकी आम्ही माणगावला जाण्यासाठी रवाना झालो. तर नॅशनल हायवेला पोहोचलेलो आहोत. नॅशनल हायवेला लागलेलो आहोत आणि आमचं पब्लिक बघा कसं पब्लिक एवढं आणि मस्तपैकी असं एका लाईननं चाललंय असं वाटायला आलंय. हे पुढं पब्लिक बघू शकता आपण की एका लाईनमध्ये चालल्यात, दंगा करायला आल्यात, दंगा मस्ती करायला, पण एका लाईननं चालल्यात. हे आपलं भाऊ बघा कसं मस्तपैकी चालल्यात. हे टेल्या भाऊ हे लयच खोडील पोरगा आहे, तरी सुद्धा व्यवस्थित झेंडा वगैरे घेऊन चालले. आणि ते रोया आणि हे अमृत भाऊ सगळी पब्लिक आहे. मस्तपैकी आत्ताच आम्ही सांगली पाट्याला पोहोचलेलो आहोत. अरे बापरे, एवढं पब्लिक आणि एवढ्या गाड्या वाजवायचं. आणि मेन गोष्ट म्हणजे काय, नुसती आम्हाला वाटत की सुजुकी गाड्या वाले वाजतात. अरे बापरे, बाईकचा स्प्लेंडर गाड्याचं काढायचं पडलं एवढं वेडं पण किंवा गाज काढायला आला बाबा. काय बोलायचं काय नाही त्याला सगळं नुसता काढायचं बोलण्याला लावायचं. त्या एका दादानं रिक्षा आणलेली, रिक्षा बघा. ओ भाईसाहेब, अहो नुसतं चाकावर लागले फिरवायला, सुट्टीच दिना. तर या पंपावरती एका भावानं गाडी आणलेली, विषय बघा. त्यानंतर पुढं आल्यानंतर ते भीमसैनिकासाठी मस्तपैकी नाश्त्याची सेवा इथं देण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर पुढं आल्यानंतर रुकडीच्या मेन एंट्रन्सवरती हा साऊंड लावलेला होता. एवढा जबरदस्त साऊंड होता. नेक्सा कॅबिनेट शेवट रे. तर तिथे कार्यक्रम चालू असताना उत्तम दादा कांबळे आलते. तर त्यांनी काय म्हणतात त्यांचे 4 शब्द जरा ऐकून घ्या. काळाची गरज आहे, कारण आपण एका शिस्तप्रिय बाबाची लेकरं आहोत आणि शिस्तप्रिय बाबाच्या लेकरांनी आराम चांगला करत असताना निश्चितपणानं भान ठेवावं की कोणत्याही प्रकारचा घटना जमा होता कामा नाही. किंवा तिथला तो कार्यक्रम बघून झाल्यानंतर आम्ही निघालो माणगावच्या दिशेने. तर हा रोड रुकडी मधून असा शेतेवाडी मधून असा शॉर्टकट रोड आहे. तर जाता काही मित्र वगैरे आपल्याला तिथे भेटले. त्यानंतर त्यांची गाठभेट घेऊन आम्ही आता चाललेलो आहोत माणगावच्या दिशेने. माणगावात असा हात गेल्यानंतर हे साऊंड रावण साम्राज्याच्या म्हणजे पोरांनी लावलेला माणगावातल्या पोरं ऐकतात वे. चला म्हणाले पहिला साऊंड बघायचा, नाचायचं हो म्हणून, आणि त्यानंतरच मग ज्योत घेऊन जायचे. तर हो म्हणून सगळी नाचल्यात, कशी नाचायला लागल्यात बघा, हायगेच करणार, सुट्टीच देणार. तर बघा कसला साऊंड, कसली लाईट, विषय हार्डच केला.
असं साऊंडवर खूप नाचलं तर पोरं म्हणले बास आता खूप वेळ झालाय तर आपण आता जाऊन मस्तपैकी पहिला ज्योत घेऊन जाऊया म्हणून आम्ही आता सगळे निघालेलो आहोत ज्योत पेटवून घेण्यासाठी. तर ही पब्लिक बघू शकता जेवढी चालल्यात तेवढी याय बी लागल्यात. अहो गर्दी एवढी मानगावात असते आणि लाखोच्या संख्येने इथे पब्लिक असते. पब्लिक बघा तुम्ही आणि रोषणाई बघा. असं एवढं गाव कुठल्याही म्हणजे महाराष्ट्रात एवढं सजवलं नसतं. एवढं भारी सजावट वगैरे केलेली असत्या. लाईट म्हणा रोषणाई म्हणा आतिषबाजी साऊंड लाईट एक नंबर विषय सगळा हार्ड केला असतोय. असा शेवट विषय केलेला असतोय आणि इथूनच पूर्ण इथल्या बाहेर अलीकडल्या पलीकडल्या गावामध्ये सर्वजण इथूनच ज्योत घेऊन जातात. तर बघा पब्लिक नुसतं बघा. त्यानंतर आम्ही ज्योत घेण्यासाठी या हॉलमध्ये आलेलो आहोत. तसेच इथे मला बाबासाहेबांची तुम्हाला मूर्ती वगैरे आणि बाकी इथे पब्लिक तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर इथून आम्ही ज्योत घेऊन आता बाहेर चाललेलोच आहोत. त्यानंतर आम्ही आता पोचलेलो आहोत बिंदू चौकामध्ये. तर येथे ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांचासुद्धा एक पुतळा आहे. त्यानंतर भीम फेस्टिवलमध्ये इथे मस्तपैकी कमान बनवलेली तुम्हाला बघायला भेटेलच. त्यानंतर आम्ही ज्योत घेऊन आता आमच्या गावाच्या दिशेने निघालेलोच आहोत आणि हे पब्लिक बघू शकता कशा प्रकारे गाड्या वगैरे घेऊन चाललेल्या आहेत. ज्योत वगैरे आपल्या गावामध्ये घेऊन चाललेले आहेत सर्व पब्लिक बघू शकता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मागवा काय केला